जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गेटा या चॅनलवर. मित्रांनो, कालपासून आपली जी सिरीज सुरू झाली मॅथ स्कोर बुस्टर सिरीज, त्या स्कोर बुस्टर सिरीजचा तुम्हाला भरपूर फायदा होत आहे आणि तुम्ही त्याला तितका सपोर्ट पण करत आहे, हे तुमच्या कालच्या कमेंट मधून मला दिसून आलंयच. ठीक आहे, कारण का आजपर्यंत ज्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर टेस्ट सिरीज होतात किंवा मिनी टेस्ट सुद्धा देत असाल, त्याच्यामध्ये ना एक कॉमन अप्रोच आहे. कोणता अप्रोच आहे? जो टीसीएस वाला यापूर्वी एक्झाम जी टीसीएस घेत होती त्यामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन होते, त्या पद्धतीचे क्वेश्चन मोस्टली टेस्ट मध्ये बघायला मिळतात. पण आपली ही जी सिरीज सुरू झाली ही मोस्टली फोकस्ड कशावर आहे? एडुकेटी पॅटर्नवर. कारण एसएससी जीडी ची परीक्षा जी आहे ती कोण घेणार आहे? यावेळेला एडुकेटी घेणार आहे, बरोबर. तर एडुकेटीच्या माइंडसेटनं आपल्याला चालायला पाहिजे. ते कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतायत, ते काय अप्रोच ठेवतायत, त्या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर यापूर्वी टीसीएस काय करत होतं, तर एखादाच क्वेश्चन कशामधून आपल्या 2D 3D मधून घेत होतं. पण एडुकेटी ज्या एक्झाम्स घेतले या आधी, दिल्ली पोलीस झाले, एमटीएस झाले, तर त्यामध्ये एका शिफ्ट मध्ये आपल्याला 2-2 3-3 क्वेश्चन फक्त आपल्या क्षेत्रमितीवर पाहायला मिळत आहेत. तर त्या पद्धतीने आपल्याला आपला माइंड पण बिल्ड करायला पाहिजे. जर तुम्ही तसा बिल्ड केला तरच तुमचा स्कोर वाढणार आहे. आणि त्यासाठी आपण सुरू केलेले आहे मॅथ स्कोर बुस्टर सिरीज, जिचा आजचा हा डे 2 आहे. ओके, तर तुम्ही आजची सुद्धा टेस्ट 7 वाजता दिलाच असाल. तुमचा टेस्टचा स्कोर मला सगळ्यांनी पहिला कमेंट मध्ये सांगायचा आहे. तुम्ही काय टेस्ट दिलाय, किती स्कोर आलाय, चला पटपट सांगा. ओके, आता बघा, तुमचा स्कोर हा हे 10 दिवस जसं तुम्ही फॉलो कराल तसा नक्कीच वाढणार आहे, याची मी गॅरंटी देतो. आणि एकदा व्यवस्थितपणे मित्रांनो गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही आजचे जे 10 दिवसात 100 क्वेश्चन, सॉरी 200 क्वेश्चन मी घेणार आहे, बरोबर. रोजच्या दिवशी मी 20 क्वेश्चन गणितचे घेतोय, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे. या 10 दिवसात जे 200 प्रश्न होणार आहेत, ते 200 प्रश्न जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून टेस्ट देऊन त्याचा अनालिसिस जरी केला, तरी तुमचा एसएससी जीडीला या वेळच्या पेपरमध्ये गणितला स्कोर वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण का? हे बनवलेलंच असं आहे, त्याचं डिझाईनच असं केलंय. अशा पद्धतीचे क्वेश्चन मी इन्सर्ट करतोय जेणेकरून तुमचा 360 डिग्रीने पूर्णपणे अभ्यास झालेला पाहिजे, त्याचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळं मित्रांनो फक्त हे 20 क्वेश्चन तुम्हाला जरी मी याच्या 1 तासाच्या व्हिडिओ मधून किंवा 20 मिनिटाच्या टेस्ट मधून दिसत असले, तर रोज याच्यावर मी 3 ते 4 तास हार्डवर्क करून हे क्वेश्चन शोधून काढतोय, एक्झामनं कशा पद्धतीने विचारले ते बघतोय आणि तुमच्या समोर ते प्रेझेंट करतोय, जेणेकरून तुमचा पुरेपूर फायदा यातून झाला पाहिजे. ओके, तर जास्त काही न बोलता डायरेक्टली सुरू करूया आपल्या या डे 2 च्या सोल्युशन व्हिडिओला. मित्रांनो बघा, आजच्या टेस्ट मध्ये जो पहिला क्वेश्चन आला होता, तो क्वेश्चन काय होता? प्रश्न होता 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेला एक धातूचा भरीव गोलार्ध. आता गोलार्ध म्हणजेच काय? ज्याला आपण अर्धगोळा म्हणतो. अर्धगोळा, गोळा जो अर्धा असतो, ठीक आहे, वितळवून तो 7 सेंटीमीटर पायाची त्रिज्या असलेल्या एका शंकूमध्ये रूपांतरित केला जातो. तर शंकूची उंची शोधा. आता बघा, कधी तुम्हाला 3D मधून प्रश्न आला आणि सांगितलं की एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये रूपांतर केले, किंवा एका आकृतीतून एक पदार्थ आहे जो गोळा आहे त्याचं रूपांतर शंकूमध्ये केले, तर अशा वेळेला दोन्ही पदार्थांचे घनफळ हे सेम असतं, हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार? की दोन्ही पदार्थांचे काय किंवा दोन्ही वस्तूंचे जे घनफळ आहे ते काय असणार आहे? समान असणार आहे. मग इथं पण मी काय करणार? गोलार्धचं घनफळ आणि शंकूचं घनफळ हे समान ठेवणार. आता मला सांगा सगळ्यात पहिला गोलार्धचं घनफळ काय तर हे गोलार्धचं घनफळ येतं सर 203 पाय आर चा क्यूब, बरोबर. काय ठेवणार मी? शंकूचं घनफळ. आता शंकूचं घनफळ किती असतं? तर शंकूचं घनफळ असतं मित्रांनो 1/3 पाय आर चा वर्ग आणि एच. ही सूत्र तुम्हाला माहित पाहिजेत, ही सूत्र माहित असणं गरजेचं आहे, कारण का सूत्र माहित नसतील तर पुढे कायच करू शकणार नाही. आता बघा, इथं काय सांगितलंय? दोघांची त्रिज्या पण 7 सेंटीमीटर आहे. दोघांची पण त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे आर आणि हे आर हे समानच असणार आहेत, वेगळे नसणार आहेत. त्याच्यामुळे फक्त कॅल्क्युलेशन करा. आपल्याला काढायला काय सांगितलंय? तर उंची काढायची, एच काढायचंय. मग एच सोडून काय काय कॅन्सल आउट होतं ते मी काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. आता बघा, इकडं पण पाय आहे, इकडं पण पाय आहे, दोघांचे पण पाय मी कापून टाकले, दोघांचे पाय पाय कॅन्सल आउट झाले. आता बघा, इथं 3 आर आहे आणि इथं आर चा वर्ग आहे, इथं आर चा घन आहे, म्हणजे आर च्या वर्गला इथले 2 कॅन्सल होईल, फक्त 1 आर शिल्लक राहील, बरोबर. त्यानंतर इथं 3 आहे, इथं 3 आहे, कॅन्सल आउट झालं. शिल्लक काय राहिलं? फक्त इथं 2 आर, म्हणजे 2 आर इथं शिल्लक राहिलं आणि इकडे शिल्लक राहिलं फक्त एच.
आता बघा हे 2R कशाचं आहे तर गोलार्धाचं, मग आर म्हणजेच काय त्रिज्या, गोलार्धाची त्रिज्या किती आहे 7 सेंटीमीटर, मग एच किती येणार 2 गुणिले 7 बरोबर एच, म्हणजेच काय 14 बरोबर एच. जो शंकू माझा तयार होणार आहे त्या शंकूची हाईट किती असणार आहे तर 14 असणार आहे मित्रांनो. ऑप्शन डी हे तुमचं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? किती जणांचं बरोबर होतं जराच कमेंट मध्ये सांगा बरं, कोण कोण बरोबर आन्सर दिलं होतं याचं. हा सिंपल आहे, फक्त आपल्याला ही फॉर्म्युला माहित पाहिजे आणि ही फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. हे जर फॉर्म्युला माहित नसतील तर तुम्ही क्षेत्रमितीमधला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. आणि पूर्वी एसएससी जीडला या टॉपिकवर एकच क्वेश्चन यायचा, त्याच्यामुळे भरपूर मुलं काय करायची इग्नोर करायची की बाबा एक क्वेश्चन आहे ना कशाला डोकं उगच डोक्याची भाजी करून घ्यायची, सोडून द्या म्हणायचं. पण भावा एक लक्षात ठेवा, आता इथं ना एड्युकेटी जी आहे ती 2 क्वेश्चन पण टाकू शकते आणि 3 पण टाकू शकते. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे हा टॉपिक प्रिपेअर करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन काय होता. क्वेश्चन नंबर 2 होता एका चौरसाची आणि एका आयताची परिमिती समान आहे. काय सांगितलंय चौरस आणि आयत या दोघांची परिमिती समान आहे. जर आयताची बाजू 34 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर असतील तर चौरसाचे क्षेत्रफळ मला काढायचं. आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ मला काढायचं असेल तर मला काय माहित पाहिजे ए माहित पाहिजे, चौरसाची बाजू माहित पाहिजे. आणि चौरसाची बाजू माहित असण्यासाठी त्यांनी काय दिले चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती समान आहे म्हणून सांगितलंय. मग चौरसाची परिमिती काय असते रे, चौरसाची परिमिती असते सर 4 आहे बरोबर. काय सांगितलंय आयताची परिमिती काय कंसात ए अधिक बी, 2 कंसात ए अधिक बी आहे ना बरोबर. आता बघा त्यांनी ए अधिक बी पण दिले, ए अधिक बी किती दिले त्यांनी 24 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर दिले. किती दिले 24 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर. म्हणजे 4a बरोबर काय घेऊ शकतो मी 2 कंसात 24 अधिक 20 करा किती येईल सर 74 येईल. किती येईल 74 येईल बरोबर. आता कॅल्क्युलेशन करा, इथून ए मिळू शकतो मला, चौरसाची बाजू मिळू शकते. इथं किती आहे 4 आहे, इथं 74 आहे, भाग जातो का रे 4 1 4 इथं जाऊ येतो ना बे के बे आणि बे दोन्ही 4 बरोबर. आता इथं 2 आहे, इथं 74 आहे, परत भाग जाईल बे के बे, बेत्रिक 6 बे 7 14. म्हणजे मला मिळालं काय बघा इथं मला मिळालं सर ए बरोबर 37 बरोबर. ए बरोबर किती मिळालं 37. आता विचारलंय काय आपल्याला चौरसाची क्षेत्रफळ विचारले, म्हणजे एरिया विचारलाय कोणाचा चौरसाचा. मग चौरसाचा एरिया काय असतो सर ए चा वर्ग बरोबर ना. काय असतो ए चा वर्ग म्हणजेच किती सर 37 चा वर्ग, 37 चा वर्ग. आणि 37 चा वर्ग तुम्हाला कुठं दिसतोय का बघा इथं 37 चा वर्ग कुठं दिसतोय का तर ऑप्शन सी 1369 काय असतो 37 चा वर्ग असतो. आन्सर किती असणार आहे तुमचं 1369 1369. क्लिअर आहे बाळांनो, सिंपल आहे ना, लय टेन्शन घ्यायला नाही भावा. शिकवताना एवढी काळजी घेतोय की तुमच्या डोक्यात घुसावं. लय पण एकदम डायरेक्ट सर 37 इथं आलं 37 घेतलं डायरेक्ट वर केलं असं नाही. अगदी बेसिक पासून फॉर्म्युला कसा आहे त्याचं काय केलं पाहिजे, कसं कॅल्क्युलेशन करायचंय आपल्याला आणि कसं आन्सर पर्यंत थोडक्यात पोहोचायचं आहे हे सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतोय, तुमच्या डोक्यात जाते. आणि त्यामुळेच तुमचं कमेंट मध्ये मला सगळ्यांचं प्रेम काल बघायला मिळलं, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. ओके चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 3 काय आला होता. थर्ड क्वेश्चन काय होता काल तर 180 मीटर लांब एक ट्रेन एका प्लॅटफॉर्मला 36 सेकंदात आणि एका सिग्नल पोलला 12 सेकंदात पार करते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती मला सांगायचंय. विचारले का एक ट्रेन आहे ती एक जो प्लॅटफॉर्म आहे त्याला 36 सेकंदात पार कराले आणि एका पोलला 12 सेकंदात पार कराले, तर प्लॅटफॉर्मची लांबी मला काढायची आहे. मित्रांनो डोक्यात क्लिक झालं पाहिजे, पोलला 12 सेकंदात पार कराले हे दिलंय याचा अर्थ काय. इथं आपल्याला काय समजून येतं, इथं आम्हाला ट्रेनचा वेग समजून येतो. काय समजून येतो ट्रेनचा वेग. वेग बरोबर काय असतं रे अंतर भागिले वेग. अंतर किती आहे सर 180 मीटर लांब असलेली ट्रेन आहे. मग एखाद्या पोलला जर एखादी ट्रेन पार करत असेल तर अंतर नेहमी काय असतं तर त्या ट्रेनची लांबी असते जी की किती आहे सर 180 मीटर आहे. आणि किती वेळात पार करते म्हणून सांगितले त्यांनी तर सर 12 सेकंदात. मग 180 भागिले 12 करा किती होईल 12 1 12 आणि 12 पंचे 60 बरोबर. म्हणजे किती येईल रे 15 मीटर पर सेकंद
बरोबर. 15 मीटर पर सेकंद काय आला आपल्याला, रेल्वेचा वेग कळाला. आता मला काढायची प्लॅटफॉर्मची लांबी. मग प्लॅटफॉर्मची लांबी कसं काढू शकतो मी, प्लॅटफॉर्मची लांबी कसं काढू शकतो, तर इथं परत सूत्र वापरू शकतो. कोणतं सर, लागलेला वेळ हा बरोबर कशाचा असतो रे, लागलेला वेळ कशाच्या बरोबर असतो, तर सर एकूण अंतर भागिले वेग, एकूण अंतर भागिले वेग. मग मला सांगा इथं, किंवा पुढे घेण्यापेक्षा खाली घेतो, वेळ किती आहे रे, प्लॅटफॉर्मच्या बाबतीत विचार करायचा आता, कारण हे संपलं ना, पोलचं आपण बाजूला केलं, प्लॅटफॉर्मच्या बाबतीत विचार करा. सर प्लॅटफॉर्मला पार करायला लागलाय वेळ किती, सर 36 लागलाय. किती लागलाय, 36. बरोबर. अंतर किती आहे, आता बघा, जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करते त्यावेळेला एकूण अंतर किती असतं, तर सर प्लॅटफॉर्मचं अंतर अधिक ट्रेनचं जी लांबी आहे ती, बरोबर ना. म्हणजे सर ट्रेनची लांबी 180 आहे आणि प्लॅटफॉर्मची मला काढायची आहे, मी ती x ठेवतो, भागिले काय घेणार मी, वेग. आता वेग कुणाचा येणार इथं, ट्रेनचा येणार, प्लॅटफॉर्म तर पळणार नाही ना, प्लॅटफॉर्म आहे तिथं असणार आहे, ट्रेन फक्त पळणार आहे, म्हटल्यावर वेग ट्रेनचा घेणार. तो किती आहे रे, सर 15 आहे. तो किती आहे, 15 आहे. मग सॉल्व्ह करा, काय काय करू शकतोय सांगा, काय काय करू शकतो. इथं 15 आहे, इथं 36 आहे, इथं 180 अधिक x आहे ना. 15ला इकडे घेऊया, 15ला जर इकडे घेतलं मी तर किती मिळेल मला, 15 सक्क 90, हातच्याला जाईल 9, 15 त्रिक 45, 45 अधिक 9 34, किती येईल 340, बरोबर. 180 प्लस x, बरोबर ना. सॉरी इथं 54 होणार, 34 लिहिलं चुकून. 15 त्रिक 45 अधिक 9 54 होतं, बरोबर. 540 बरोबर 180 अधिक x. मग x बरोबर काय येईल सांगा, x बरोबर काय येईल, या 540 मधून 180 वजा होणार, या 540 मधून काय होणार, वजा 180 होणार. म्हणजेच किती मिळेल मला, 0 आहे तसं सर 14तनं 8 गेलं, बरोबर ना. 540 वजा 14तनं 8 गेलं सर 6 उरेल आणि 3 किती येणार मग x, 360. ऑप्शन आहे का बघा, ऑप्शन दिसतोय तुम्हाला, ऑप्शन सी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे, समजते ना रे काय सांगतोय ते. ओके चलो नेक्स्ट बघा, पुढं काय क्वेश्चन आहे, दोन लगतच्या विषम संख्यांचा गुणाकार 143 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता बघा इथं तुम्हाला बेसिक माहित पाहिजे, दोन लगतच्या विषम संख्या जर म्हटलं तर आपण त्या विषम संख्या कुठल्या घेतो, तर सर पहिली विषम संख्या घेतो आपण a अधिक b, ही पुढची असेल, आणि दुसरी विषम संख्या घेतो आपण a वजा b, बरोबर. आणि मध्ये काय असतं रे, मग a असतं. थोडक्यात समजून घ्या, मी समजा 12 घेतलं किंवा मी समजा इथं 10 घेतलं, तर त्याच्या पुढची कुठली असणार आहे 11, त्याच्या पुढची कुठली असणार आहे 9 असणार आहे. फक्त एक्झाम्पल देतो, त्याच्या मागची कुठली असणार आहे 9 असणार आहे. आता याला जर a मानलं तर ही काय असणार आहे, a अधिक 1 असणार आहे, आणि ही काय असणार आहे a वजा 1 असणार आहे. म्हणजे ही माझी झाली a वजा 1 पहिली विषम संख्या, आणि a अधिक b जे घेतलंय ना ती दुसरी विषम संख्या. आता अधिक a b अधिक b आणि वजा b जे घेतलंय त्याला मी काय करतो, अधिक 1 आणि वजा 1 करतो. ठीक आहे, चुकून मी बी लिहिलं होतं, अधिक 1 आणि वजा 1 असतं. क्लिअर आहे. आता काय सांगितलंय, या दोघांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार दिलाय त्यांनी 143 143. कुणाला काय आठवत असेल तर तिकडे जाऊ नका, इथंच लक्ष द्या. काय सांगितलंय, ए वजा बी आणि ए अधिक बी यांचा गुणाकार जो आहे तो 143 आहे. तर मला काय सांगायचं आहे, कुठली संख्या मोठी आहे त्या दोघांपैकी, ए अधिक 1 मोठा आहे का ए वजा 1 मोठा आहे. ऍब्सोल्युटली ए अधिक 1च मोठा असणार आहे, पण ती संख्या किती आहे हे मला सांगायचं आहे. तर ते कसं काढू शकतो, आता बघा ए वजा 1 आणि ए अधिक 1 म्हणजेच काय, ए वजा बी आणि ए अधिक बी यांचा गुणाकार नेहमी काय असतो, ए वर्ग वजा बी वर्ग असतो. म्हणजेच काय, 1 चा वर्ग वजा ए चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, बरोबर किती असणार आहे रे 143. आता बघा ए वर्ग बरोबर काय मिळेल मला, हे जे इकडे अधिक वजा आहे ते तिकडे काय होणार अधिक होणार, आणि 1 चा वर्ग अधिक होणार म्हणजेच काय 1च अधिक होणार. म्हणजे 143 अधिक 1 काय होईल 144. ए बरोबर किती मिळाले मला, ए बरोबर किती मिळेल, मग ए चा वर्ग 144 आहे, मग 144 कुणाचा वर्ग आहे रे, सर 12चा वर्ग आहे. कुणाचा वर्ग आहे, 12चा वर्ग आहे. आणि मला काढायची आहे काय मोठी संख्या, मोठी संख्या काय असणार आहे ए अधिक 1, मोठी संख्या काय असणार आहे ए अधिक
1 म्हणजेच काय 12 अधिक 1 किती होईल 13. ती मोठी संख्या किती असेल रे सर 13 असेल. ऑप्शन सी माझं काय असणार आहे बरोबर आन्सर असणार आहे. क्लिअर आहे बा. ओके चलो थोडस नेक्स्ट बघा. कोण मेसेज करायला बघा मध्ये जरा सायलेंट करतो याला मध्ये डिस्टर्ब करतात. चला पुढे बघा नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 5 बघा. काय प्रश्न. ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 दिवस आणि 20 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी एकत्र काम सुरू केले परंतु प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी गैरहजर असतो तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं त्यांनी मला विचारले. आता बघा काम आणि वेळ किंवा कार्य आणि वेळेचा ज्यावेळेला आपल्याला क्वेश्चन असतो त्यावेळेला आपण काय करतो पहिला एकूण काम काढून घेतो. त्यांनी काय सांगितलंय ए आणि बी 15 आणि 20 दिवसात म्हणजे ए काय करतो एक काम 15 दिवसात पूर्ण करतो बी काय करतो तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर एकूण वेळ किती येईल सांगा. तर यांचा असेल एकूण काम किती येईल यांचा लसावी 15 आणि 20 चा लसावी किती येतो रे 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60 60 येईल बरोबर. 60 काय झालं माझं एकूण काम झालं. आता बघा याच्यावरून काय काढतोय आपण यांची क्षमता काढतोय. कशी काढतोय तर या 60 ला 15 भाग दिला 15 चौक 60 आणि या 60 ला 20 न भाग दिला 20 त्रिक 60. ए ची एका दिवसाला काम करण्याची क्षमता झाली 4 बी ची झाली 3. आता त्यांनी काय सांगितले ती दोघं पण एकत्र काम सुरू केलेत पण 2 दिवसानंतर ए काय करतोय थांबतोय. प्रत्येक तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसानंतर ए थांबतोय. आता बघा पहिले जे 2 दिवस आहेत पहिले जे 2 डेज आहेत पहिले जे 2 दिवस आहेत त्याच्यात कोण काम करणार आहे रे ए अधिक बी काम करणार आहे. कोण काम करणार आहे ए अधिक बी बरोबर ना. मग पहिल्या 2 दिवसात किती काम पूर्ण होईल ए आणि बी एका दिवसात किती करतात सर ए 4 करतोय आणि बी 3 करतोय. 4 अधिक 3 7 एका दिवसात 7 काम झालं. मग 2 दिवसात किती होईल रे 2 दिवसात होईल सर 14 काम. पहिल्या 2 दिवसात ए आणि बी न 14 काम पूर्ण केलं. आता जो थर्ड डे इथं मी थर्ड लिहितोय किंवा तिसरा दिवस जो आहे तिसऱ्या दिवशी एक दिवस आहे तो तिसरा त्या तिसऱ्या दिवशी कोण काम करते फक्त बी काम करतोय. सॉरी फक्त ए काम करतोय कारण बी थांबतोय ना. फक्त ए काम करतोय. मग फक्त ए तिसऱ्या दिवशी किती काम करेल सांगा. ए एका दिवसाला 4 काम करतोय म्हणजे तिसऱ्या दिवशी ए फक्त काय करणार आहे 4 काम. टोटल किती काम झालं एका सर्कल मध्ये तर 14 अधिक 4 सर 18 काम झालं. 14 अधिक 4 18 काम. आता हे 18 काम किती दिवसात झाले 3 डेज मध्ये. 18 काम किती दिवसात झाले 3 डेज मध्ये बरोबर. काम किती करायचंय मला टोटल 60. मग 18च्या जवळ जावा. कसं जाणार 60च्या जवळ जायचं 18 न 18 1 18 2 36 18 त्रिक 54 म्हणजे या 18ला मी काय करायला पाहिजे 3 न गुणलं तर मला 54 मिळतं. इथं पण 3 ला गुणायला पाहिजे मग 3 त्रिक 9 बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय सर 9 दिवसात किती काम पूर्ण झालं तर 54 काम पूर्ण झालं. 9 दिवसात किती काम पूर्ण झालं 54 काम पूर्ण झालं. आता राहिलं किती सर 60 होतं 54 पूर्ण झाले. काम शिल्लक किती राहिले रे काम शिल्लक राहिले सर 6. मग 6 जे काम आहे ते कोण पूर्ण करणार आता. आता हे 9 दिवस झालेत म्हणजे परत कोण करणार हे दोघं मिळून करणार ए आणि बी. कोण करणार ए आणि बी. मग ए आणि बी ची क्षमता किती आहे ह्याची 4 आहे ह्याची 3 आहे म्हणजे 7 क्षमता. राहिलेलं काम काय 6/7 म्हणजे एकूण वेळ किती लागला सर पहिले 9 दिवस आणि आत्ताच 6/7 टोटल 9 6/7 दिवस काय लागेल ते काम पूर्ण करायला वेळ लागेल. आता बघा मी थोडस इथं तुम्हाला बेसिक पण सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडस शॉर्टकट पण मारतोय. ठीक आहे लिहिताना तुम्हाला सगळे स्टेप वाईजच लिहायला पाहिजे असं नाही. मोस्टली शॉर्टकट मारायला बघा कारण जितके शॉर्टकट माराल तितका वेळ तुमचा वाचणार आहे. आणि गणित विषयात ज्याचा वेळ वाचतो तोच SSC GD मध्ये सिलेक्ट होतो. नाहीतर गणितला जर तुम्ही अर्धा तास किंवा 40 मिनिटं घेऊन बसला तर तुमचा काही उपयोग नाही. गणित हा जास्तीत जास्त 20 मिनिटाच्या आत गणित तुमचा कव्हर झालाच पाहिजे. नाही झाला तर तुमचं सिलेक्शन होणं पॉसिबल नाही. गणित सोडून द्या मग तुम्ही. ठीक आहे आणि 20 मिनिटाच्या आत नाही मित्रा 15 मिनिटाच्या आत तुला 20 क्वेश्चन कसे कव्हर करायचे हे मी तुला त्या ट्रिकनं सांगतोय. तर व्यवस्थितपणे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी शिकायच्या. आता बघा क्वेश्चन नंबर 6 काय होता. एक कार 60 किलोमीटर अंतर x किलोमीटर प्रति तास वेगाने 90 किलोमीटर अंतर y किलोमीटर प्रति तास वेगाने आणि 120 किलोमीटर अंतर z किलोमीटर प्रति तास वेगाने पार करते. जर सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असेल आणि x बरोबर 30 किलोमीटर आणि y बरोबर 45 किलोमीटर प्रति तास असेल
तर झेडची किंमत मला काढायची. बघा अशा टाईपचा क्वेश्चन मागच्या ह्याच्यात घेतला होता, पण थोडीशी क्वेश्चनची भाषा वेगळी होती, आता थोडी भाषा यांनी बदलली. काय सांगितलंय, एक कार जी आहे ती 60 किलोमीटर अंतर पार करते, वेग किती आहे तर एक्स आहे, एक्स ची किंमत त्यांनी किती दिली, 30 किलोमीटर प्रति तास. किती दिले, 30 किलोमीटर प्रति तास. आता बघा परत किती किलोमीटर पार करते, 90 किलोमीटर पार करते. किती वेगाने तर वाय वेगाने, वाय ची किंमत आहे 45 किलोमीटर प्रति तास. आणि नंतर जे ते किती आहे 120 वेगाने, सॉरी अंतर किती आहे 120 पार करते. किती वेगाने मला माहित नाही सर, त्यांनी दिले झेड या वेगाने. ठीक आहे, झेडची किंमत मला त्यांनी दिली नाही. आता मला दिले त्यांनी सरासरी वेग आणि त्यावरनं मला झेडची किंमत काढायची. तर काढूया आपण. सरासरी वेग बरोबर काय असतं, आता सरासरी वेग दिलाय त्यांनी 60, बरोबर काय असतं सर एकूण अंतर. एकूण अंतर म्हणजे या तिघांची बेरीज आहे ना, बरोबर. तिघांची बेरीज किती होईल बघा, 60 अधिक 90 किती होईल 150, 150 अधिक 120 किती येईल सर 270. एकूण अंतर आलं माझं 270 भागिले लागलेला वेळ. आता वेळ किती लागलाय बघा, 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जर 60 किलोमीटर गेलं तर किती वेळ लागेल सर, इथं 2 तास लागतील. अधिक 45 किलोमीटर प्रति तास वेगाने 90 किलोमीटर जायला किती वेळ लागेल सर, इथं पण 2 तास लागतील. अधिक झेड किलोमीटर वेगाने 120 किलोमीटर जायला किती वेळ लागेल सर, माहित नाही. त्याच्यामुळे इथं काय लिहिणार 120 भागिले झेड, म्हणजेच काय अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग म्हणजे मला इथं याचा वेळ समजेल. बरोबर किती 60 आहे, याच्यावरून फक्त आपल्याला झेडची किंमत काढायची आहे. कसं काढू शकतो बघा सर, इथं 60 आहे असं लिहितो कंसात, हे जे खाली आहे ना ते डायरेक्ट इकडे गुणाकारात घेऊया ना, हे भागाकारातले इकडे डायरेक्ट गुणाकारात घेऊया. 2 अधिक 2 सर 4 येतं, अधिक 120 भागिले झेड बरोबर किती आहे 270 आहे. बरोबर किती आहे 270 आहे. आता इथं बघा काय कॅन्सल आउट होतं का सर, होतं. झिरोला झिरो जाईल, 3 दोन्ही 6 आणि 3 नव्वे 27. बरोबर. चला पुढचं इकडे सॉल्व्ह करूया. काय राहिलं बघा माझं, 2 4 120 छेद झेड राहिलं. आता 2 आणि 4 किती होईल, 2 8 अधिक 2 गुणले 120 12 दोन्ही 24 240 कंस भागिले झेड बरोबर किती आहे माझं, शिल्लक किती राहिले इथं 9 शिल्लक राहिले. बरोबर. आता या झेड ला मला 8 च्या भागाकारमध्ये पण घ्यायचं असेल तर झेड ने या 8 ला गुणाय पाहिजे. म्हणजे काय होईल रे सर, 8 झेड अधिक 240 भागिले झेड होईल. बरोबर. आता ते भागिले झेड इथं न लिहिता मी डायरेक्ट इकडे काय घेतो, गुणाकारामध्ये घेतो, 9 झेड घेतो. आता बघा हे 8 झेड आहे, इकडे 9 झेड आहे, हे 8 झेड या 9 झेड मधनं मायनस झालं म्हणजे इकडं फक्त काय उरलं झेड उरलं. आणि झेड बरोबर किती येईल इथं मग 240. झेडची किंमत किती आली 240 किलोमीटर प्रति तास. आहे का बघा ऑप्शन, ऑप्शन नंबर सी माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो. स्पीड, डिस्टन्स आणि काय काय म्हणतो आपण वेग, वेळ आणि अंतर. स्पीड, टाइम अँड डिस्टन्सचा हा क्वेश्चन आहे. आता असे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एसएससी जेड ला यापूर्वी सुद्धा येत होते आणि एड्युकेटी पण अशा पद्धतीने क्वेश्चन विचारते. त्याच्यामुळे फक्त आपल्याला एक फॉर्म्युला माहित पाहिजे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. एवढं जर क्लिअर असलं तर मी इझिली ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. काय, एक दुकानदार एक शर्ट 1200 रुपयाला विकतो, विक्री किंमत किती आहे 1200 रुपये आणि त्याला 40% तोटा होतो. त्याला काय झालाय 40% तोटा झालाय. 10% नफा मिळवण्यासाठी त्याने तो शर्ट कोणत्या किमतीला विकला पाहिजे. आता बघा 1200 रुपयाला विकल्यावर 40% तोटा झालाय. बरोबर. म्हणजे तो किती टक्केला शर्ट विकला असणार आहे रे, तो विकला असणार आहे सर 60%ला. 40% तोटा झाला म्हणजे 100% म्हणणं 40% गेलं, राहिले किती 60%. 60%ला तो शर्ट विकला किती रुपयाला तर सर 1200 रुपयाला. काय करायचंय त्याला नफा करायचा आहे 10%. 10% नफा म्हणजेच काय 100% मध्ये सर 10% ऍड होणार. म्हणजेच विचारले काय आपल्याला 110%ची किंमत. 110% बरोबर किती, तर सॉल्व्ह केला त्रिकस गुणाकार केला तरी तुम्हाला सॉल्व्ह होईल. काय 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 करायचं इथं 1200 भागिले 60 गुणले काढायचंय काय आपल्याला 110. चला कॅल्क्युलेशन करू शकताय का एवढं, तर झिरोला झिरो कॅन्सल होईल किंवा इथला झिरो हायस्ट ठेवतो, हा कॅन्सल करतो. 6 1 6 6 2 12
ओके, आवाज येतोय आता व्यवस्थित? थोडासा व्हॉइसचा इश्यू होत होता, व्हॉइस येत नव्हता ना तुम्हाला? ओके, आता येतोय. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8. काय बघा, आठवा प्रश्न. एक विक्रेता माल 10% तोट्याने विकण्याचा दावा करतो, परंतु 1 किलो ऐवजी 750 ग्रॅम वजनाचा वापर करतो, तर त्याचा खरा नफा किंवा तोटा किती टक्के असेल? बेमान दुकानदार बघितला असेल तुम्ही सगळ्यांनी, बरोबर? बेमान दुकानदारचा हा प्रश्न. आता बेमान दुकानदारचा प्रश्न आला तर आपण काय करतो? खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस आणि सेलिंग किंमत म्हणजे सेलिंग प्राइस, विक्री किंमत आपण कम्पेअर करतो. आता तो काय सांगतोय बघा, 10% तोट्याने विकतोय. याचा अर्थ काय? जर 100ची वस्तू असेल तर विकतोय कितीला रे? 90 रुपयाला. बरोबर, 100ची वस्तू असेल तर विकतोय कितीला? 90 रुपयाला. पण काय करतोय, 1 किलो ऐवजी 750 ग्रॅम वजन वापरतोय. त्यावेळेला काय करायचं? नेहमी सेलिंग प्राइसला जे ओरिजिनल आहे ते लिहायचं, आणि जो तो देतोय ते कॉस्ट प्राइसला लिहायचं, जे की 750 आहे. आता आपल्याला काढायचंय शेकडा नफा किती झालाय. इथं आपण रेशो मेथड वापरतोय. या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार करायचा. आता बघा, इथं पहिला काय करतो मी, कॅन्सल आउट काय काय होतं बघतो. हे झिरोला इकडलं झिरो कॅन्सल होतं. 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. इथं पण एक एक झिरो कट होतात. शिल्लक काय राहिलं बघा, 10 गुणले 3 सर 30, आणि इथं 9 चोक 36. म्हणजेच काय, कॉस्ट प्राइस आली 30 आणि सेलिंग प्राइस आली 36. म्हणजेच काय, तो 30 रुपयाची वस्तू विकतोय 36 रुपयाला. म्हणजे त्याचा काय होतोय रे, 6% सर, 6 रुपये नफा होतोय. किती रुपयेवर? 30 रुपयेवर. आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे, म्हणजे गुणले इथं 100 येणार. बरोबर ना? आता कॅल्क्युलेशन करा, काय आन्सर येईल बघा. सर 6 एके 6, 6 पंचे 30, 5 एके 5, 5 दोन्ही 10, झिरो आहे असं. म्हणजे इथे काय झाला त्याचा? सर 20% झाला नफा. 20% काय होतोय रे त्याचा? नफा होतोय. म्हणजे क्वेश्चन ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर बी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? सिंपल क्वेश्चन आहे. अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एसएससी जीडी ला पाहायला मिळतात. आता क्वेश्चन नंबर 9 बघा. 9वा प्रश्न काय आहे रे, दोन संख्यांची गुणोत्तर 5:8 आहे आणि त्यांचा मसावी जर 6 असेल तर त्या संख्या शोधा. जर दोन संख्यांचं गुणोत्तर आणि मसावी दिला असेल आणि त्यावरनं आपल्याला संख्या शोधायची असतील, तर या सगळं सोपं काय असं नाही. ठीक आहे, असं तुमच्या तोंडात आणून गुलाबजामुन चारले. अशा वेळेला काय करतो आपण, पहिली संख्या काय असते? मसावी गुणले त्याचं गुणोत्तर म्हणजे 5 सक्क 30 ही असणार तुमची पहिली संख्या. आणि दुसरी संख्या काय असणार? त्याचं गुणोत्तर आणि मसाव्यांचा गुणाकार म्हणजे 8 संग 48. पहिली संख्या असेल 30, दुसरी असेल 48. तर ऑप्शन ए माझं बरोबर आन्सर असणार आहे. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 10 काय? दोन उमेदवार एका परीक्षेला बसले. एका उमेदवाराला दुसऱ्यापेक्षा 75 गुण जास्त मिळाले. एवढंच बघा. पहिला दोन उमेदवार आहेत, ए आणि बी, एका परीक्षेला बसलेत आणि एकाला दुसऱ्यापेक्षा 75 गुण जास्त आहेत. म्हणजे समजा ए ला जर एक्स गुण मिळाले असतील तर बी ला किती मिळणार आहेत सर? एक्स अधिक 75, म्हणजे त्याच्यापेक्षा 75 गुण जास्त मिळणार आहेत. क्लिअर आहे? पुढे काय म्हटलंय, त्याचे गुण म्हणजे बी चे गुण दोन्ही उमेदवारांच्या एकूण गुणांच्या 80% इतके होते असं म्हटलंय. याचा अर्थ काय सर? बी चे गुण म्हणजेच किती आहे? बी किती आहे? एक्स अधिक 75, एक्स अधिक 75. जे बी चे गुण आहेत हे दोन्ही उमेदवारांच्या बेरजेच्या, म्हणजेच काय, दोन्ही उमेदवारांच्या गुणांची बेरीज किती होईल सर? एक्स अधिक 75. म्हणजेच काय रे? 2x अधिक 75. बरोबर ना? या दोघांच्या गुणांची बेरीज आणि याच्या 80% इतके आहेत. म्हणजे याचा 80 भागिले 100, 80% इतके आहेत. आता सॉल्व्ह करा. आपल्याला एक्स ची किंमत काढली की ए चे गुण कळतील आणि एक्स अधिक 75 आपल्याला बी चे गुण कळतील. चला, एक्स अधिक 75 आहे इकडं, इथं भागाकारात 100 आहे, ते इकडं डायरेक्ट येतो गुणाकारात होईल. एक्स गुणले 100 किती मिळेल मला सर? 100x मिळेल. किती मिळेल? 100x अधिक 7, 75 गुणले 100 7500 होईल. बरोबर. इकडे काय होईल बघा, 80 गुणले 2x काय होईल सर? 160x, 160x आणि 75 गुणले 80 काय होईल? 8×45 अधिक आहे ना, 8×45 आणि 80चा एक शून्य ठेवतो मी, 8×45 होईल आणि 8×7=56 अधिक 4 सर 60. हे मिळेल मला 6000. आता काय करतो मी, हे 7500 जे आहे त्यातनं हे इकडले 6000 वजा करतो, म्हणजे शिल्लक किती राहील रे माझं सर? 1500 शिल्लक राहील फक्त. बरोबर सर. हे जे 160x आहे त्यातनं इकडले 100x वजा करतो, म्हणजे शिल्लक किती राहील रे माझं? 60x. आता यावरून मला x ची किंमत क्लिअरली कळते बघा.
कसं करणार? कॅल्क्युलेशन करा सर. झिरोला झिरो कॅन्सल आउट होतो. इथं 6 आहे, इथं 15 आहे. भाग जातो का बघा? 6 एके 6, 6 दुनी 12 आणि 6 पंचे 30. तर मला सर एक्स ची किंमत किती मिळाली? 25 मिळाली. बरोबर ना? एक्स ची किंमत मला किती आली? इथं 25 आली. आता एक्स ची किंमत 25 आली म्हणजे ए ला किती? एक्स गुण आहेत सर, 25 गुण असणार. आणि बी ला एक्स अधिक 75 म्हणजे 25 अधिक 75 किती होणार? 100. दोन उमेदवारांचे गुण असणार सर 25 आणि 100. ऑप्शन डी माझं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 13. काय? एक रक्कम 2, 3 आणि 5 या प्रमाणात 3 भागात विभागली जाते. हे भाग अनुक्रमे 4 वर्षासाठी 5%, 6 वर्षासाठी 4 वर्षासाठी 5% दर साल, 6% दर साल आणि 8% दर साल सरळ व्याजाने गुंतवले जातात. जर 4 वर्षानंतर तिन्ही गुंतवणूक मिळालेले एकूण सरळ व्याज 6,800 असेल तर गुंतवलेली एकूण रक्कम शोधा. मित्रांनो, तुम्ही सिंपल इंटरेस्ट शिकताय कायम, ठीक आहे, पण अशा टाइपचे क्वेश्चन तुम्ही बघत नाही. क्वेश्चन सोपे आहेत, खूप अवघड असं नाही. पण एसएससी जीडीचा अभ्यास करताना तुम्ही याच्याकडे जरास दुर्लक्ष करताय आणि असे प्रश्न तुम्हाला एसएससी जीडीला येतात, हमखास येतात. त्याच्यामुळे खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय सांगितले? जी रक्कम आहे ती 2, 3 आणि 5 या गुणोत्तरात विभागलेली आहे. म्हणजे एकूण रक्कम किती असणार आहे सांगा? एकूण मुद्दल किती असणार आहे सर? एकूण मुद्दल असेल 2x अधिक 3x अधिक 5x. बरोबर किती होईल सांगा? 2 आणि 3, 5 आणि 5 10x. एकूण जी माझी मुद्दल झाली ती किती झाली माझी? 10x. आता काय म्हटलंय? हे भाग अनुक्रमे 4 वर्षासाठी 5%, 6% आणि 8% व्याजाने गुंतवले जातात. आणि 4 वर्षानंतर जे मिळालेलं व्याज आहे ते 6,800 रुपये म्हटले. मग मी इथं फॉर्म्युला वापरू शकतो का रे? मी फॉर्म्युला वापरू शकतो की सर सरळ व्याज याचा आहे बरोबर पी टी आर भागिले 100. बरोबर ना? बरोबर का रे? मुद्दल, वेळ, रेट ऑफ इंटरेस्ट भागिले 100. आता बघा, मिळालेलं जे व्याज आहे ते 6,800. मिळालेलं व्याज किती आहे? 6,800. बरोबर. आणि हे पीटीआर आता काय घेणार? आता प्रत्येकासाठी घ्यायला पाहिजे मला, कारण का हे जे व्याज आहे हे 10x वर मिळाले म्हटल्यावर मला 5x च पण घ्यायला पाहिजे, 2x च पण घ्यायला पाहिजे, 3x पण घ्यायला पाहिजे आणि 5x पण घ्यायला पाहिजे. आता सगळ्यात पहिला 2x साठी घेतो मी. 2x काय झाली माझी मुद्दल? मुद्दल किती झाली माझी? 2x गुणले कालावधी 4 वर्ष गुणले रेट ऑफ इंटरेस्ट. 2x साठी रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलाय त्यांनी? 5% भागिले 100 भागिले 100. हे 2x साठी झालं. आता मी इथं काय करतो माहित आहे? हे 2x गुणले 4 गुणले 5 आहे ना, डायरेक्टच लिहू का मी? डायरेक्टच लिहू का रे? 2 गुणले 4 8, 8 गुणले 5 40. किती होईल माझं? 40x 40x भागिले 100. हे झालं पहिल्याचं व्याज 2x च. त्यानंतर आता 3x च व्याज किती होईल सांगा? 3x किती टक्के नाही सर? 8% नाही. 8 त्रिक 24. किती वर्षासाठी आहे? तर 4 वर्षासाठी. किती वर्षासाठी आहे? 4 वर्षासाठी आहे. मग 8 त्रिक 24, 24 गुणले 4 करा. 24 दोन्ही 48. 48 दोन्ही किती होईल रे? 48 आहे ना? ओके 8 नाही, 6 वर्षासाठी. तरीच म्हटलं कुछ तो गडबड हो रहा है इधर. काय आहे बघा? 6 वर्षासाठी 6% न 3x आहे. किती वर्षासाठी? तर 4 वर्षासाठी. तर साइन चोक 24 आणि 24 साइन त्रिकम 18 आणि 18 चोक 72. किती येईल? 72x भागिले 100. हे झालं 3x च. आता बघा 5x च बघा. 5x किती साठी आहे? तर 8% 4 वर्षासाठी. तर 5 40, 40 आणि 4, 40 गुणले 4 करा. 4 चोक 16. सर 160x होईल भागिले 100 होईल. क्लिअर आहे? आता तिन्ही ठिकाणी भागिले 100 आहे म्हटल्यावर मी इकडे डायरेक्ट 100 ला आणू शकतो का? हे 100 हे 100 हे 100 आहे. भागिले डायरेक्ट 100 होईल ना, म्हटल्यावर मग या 6,800 लाच काय करतो? 6,800 गुणले इकडलं 100 म्हणजे 6,80,000 होईल. बरोबर. 40 अधिक 72 अधिक 160x तिघांचा बेरीज करा. 72 अधिक हे किती होईल सांगा? 40. तर 112 होईल. बरोबर. 112 अधिक 160 272 होईल. किती होईल? 272x होईल. आता मला x ची किंमत पाहिजे आहे.
मला कितीची किंमत पाहिजे आहे एक्स ची किंमत, तर कितीनं भाग जातो बघा, इथं 72 आहे, इथं 68 आहे ना, तर 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि 6 चौक 24, बरोबर. 68 गुणले 4 जर केला तर 272 मिळेल, डायरेक्ट जाईल. राहिलं किती रे सर, 10,000 राहिलं. 4 एके 4, त्यानंतर इथं काय होईल, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 2500, बरोबर. म्हणजे इथं मला काय मिळालं, इथं मला काय मिळालं बघा, एक्स बरोबर मिळालं 2500. एक्स बरोबर किती मिळालं, 2500. आता मला विचारले काय, मुद्दल. मुद्दल किती आहे माझी, 10 एक्स आहे. एक्स ची किंमत 2500 आहे म्हटल्यावर मुद्दल बरोबर 10 एक्स ची किंमत काय होईल रे, 25 चे पुढं सर 10चा एक शून्य फक्त वाढवा, 25,000. ऑप्शन आहे का बघा, ऑप्शन नंबर डी, सॉरी बी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. फक्त इथं आपण काय केलं बघा, 10 एक्स साठीचं व्याज आपल्याला दिले 6800 म्हणजे 6800, तर आपल्याला काढताना व्याज डिफरंट डिफरंट काढायला पाहिजे. समजा मला 2 एक्सचं व्याज काढायचं आहे, तर 2 एक्स गुणले त्याला लागलेला वेळ 4 आणि गुणले त्याचा व्याजदर 5, बरोबर ना. पी टी आर भागिले 100. पीटीआर म्हणजेच काय, 2 गुणले 4 गुणले 5, 2 चौक 8, 8 पंचे 40, 40 एक्स आलं. तर असं आपण तिन्ही मुद्दलींचं वेगवेगळं व्याज काढून घेतलं आणि एकूण व्याज आपल्याकडे होतं, त्याच्यावरून आपण काय काढलं, त्यांची मुद्दल काढली, बरोबर आहे. ओके, चलो नेक्स्ट बघा. आता हा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, कितवा क्वेश्चन आहे बरं, क्वेश्चन नंबर 12. रोहन एका बेडची विक्री त्याच्या छापील किमतीवर 65% सवलत देऊन करतो. जर त्याने केवळ 62% सवलत दिली असती तर विक्री किंमत 6,000 जास्त झाली असती. तर बेडची मूळ छापील किंमत किती. आता बघा, समजा त्याची सेलिंग प्राइस जी आहे, जी एसपी जी आहे, ते जर त्यानं काय केला असता, 65% डिस्काउंट देऊन दिला असता, 65% डिस्काउंट दिलाय. आणि दुसऱ्या सेलिंग प्राइस मध्ये, दुसऱ्या विक्री किमतीमध्ये काय केलाय त्यानं, 62% डिस्काउंट दिलाय. किती दिलाय, 62% डिस्काउंट दिलाय. आता या दोन्ही मध्ये फरक कितीचा दिलाय त्यांनी, दोन्ही विक्री किमतीमध्ये 6,000चा दिलाय. म्हणजे जर तो 65% ऐवजी 62% डिस्काउंट दिला असता तर ही विक्री किंमत कितीने वाढली असते रे सर, 6,000. म्हणजे या दोघांमधला फरक 6,000 आहे. आणि इकडे बघा, 65% आणि 62% मध्ये फरक कितीचा आहे रे, 3%चा आहे. मग मी असं म्हणू शकतो का रे, की या 3%ची व्हॅल्यूज, या 3%ची व्हॅल्यूज किती आहे, 6,000 आहे. या 3%ची व्हॅल्यूज काय, 6,000 आहे. आता विचारले काय आपल्याला, मूळ छापील किंमत. मग मूळ छापील किंमत किती असणार आहे रे, 100%. मूळ छापील किंमत किती असणार आहे आपल्याला, 100%. मग मला काढायची 100%ची व्हॅल्यू. कशी काढणार सर, 6,000 कशाची व्हॅल्यू आहे, 6,000 व्हॅल्यू आहे सर 3%ची. काढायचे 100%ची म्हणजे गुणले 100 करा, सॉल्व करा. 3 एके 3, 3 दोन्ही 6, किती झाले हे 2,000. 2,000 गुणले 100 किती मिळेल मला, 2 लाख. किती मिळेल, 2 लाख. म्हणजे माझं 2 लाख हे उत्तर बरोबर असणार आहे. ऑप्शन कुठे आहे बघा, ऑप्शन नंबर डी फॉर दीपक. क्लिअर आहे ना, समजते. हे थोडे क्वेश्चन सोपे आहेत, कारण का हे क्वेश्चन तुम्ही याच्या पहिला पण बघितलाय. जे क्वेश्चन तुमच्यासाठी नवीन आहेत ना, तिथे मी जास्त वेळ देणार आहे. असे क्वेश्चन आपण चिल्लर सारखे उडवून टाकायचे. ओके, चलो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 काय आहे बघा, 13वा प्रश्न आहे. एक व्यापारी एक वस्तू 3,500 ला खरेदी करतो आणि तिची विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा 35% वाढवून छापील किंमत ठरवतो, म्हणजे मार्कअप केलाय. त्याने काय केलाय, 3500 ला वस्तू खरेदी केलाय आणि त्या वस्तूची किंमत जी आहे ती 135% लावलाय, म्हणजे 35% त्यानं काय केलाय, वाढवलाय. किंमत काय केलाय त्यानं, 35% वाढवलाय, म्हणजे सध्या 135 लावलाय असं समजा. हे सोडून द्यायचं, याची गरज वाटत नाही मला. आता बघा, त्यानंतर तो त्यावर 20% आणि 10% अशा दोन सलग सवलती देतो. काय केला, पहिला त्यानं 20% सवलत दिला, म्हणजेच काय, 20% सूट म्हटल्यावर 80%ला विकला, 80 भागिले 100. आणि परत त्यानं काय केला, 10% सूट दिला, म्हणजे कितीला विकला, 90%ला, म्हणजेच 90 भागिले 100. तर तोटा किंवा नफा किती टक्के आहे मला सांगायचं आहे. बघा, 135 रुपये किंमत लावला त्यानं, कारण पर्सेंटेज मध्ये काढायचं आपल्याला, मेन किमतीशी काही घेणं देणं नाही. जर त्यांनी शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारला नसता, इथं पर्सेंटेज मध्ये विचारलं नसतं, किमतीत असतं, तर मला इथे ही किंमत घ्यावी लागली असती.
पण आता त्यांनी काय केलंय, मला किंमत घ्यायची गरज नाही, मला त्यांनी सांगितलंय टक्केवारीमध्ये सांगा, त्याच्यामुळे मी डायरेक्ट पर्सेंटेज घेतोय. 35% वाढवलं म्हणून 135 झाली व्हॅल्यू. त्यानंतर बघा 80% सूट, 80%ला विकला आणि 90%ला विकला, म्हणजेच काय, पहिला 20% डिस्काउंट दिला, नंतर 10% डिस्काउंट दिला. तर आता फायनल किंमत किती येते बघा. फायनल किंमतला काय करूया आपण, सर हे 2 झिरो कॅन्सल करतो, इथे एक झिरो आहे, इथे एक झिरो आहे, 2 झिरो कॅन्सल आउट झाले. त्यानंतर बघा 4 दुनी 8, 4 पंचे 20, सॉरी 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20, इथं 4 न भाग दिला, परत 5 न जातो, 5 5 25, 5 दुनी 10, 5 7 35, 27 गुणले 2 गुणले 9 भागिले 5 करा. आता 27 दुनी 54, 54 गुणले 9 करा, 9 चोक 36, हातच्याला जाईल 3 आणि 9 5 45 अधिक 3 48, 486 भागिले 5 किती येतं बघा, 486 भागिले 5 म्हणजेच, तर 5 9 45, शिल्लक किती राहिलं 36, 5 7 35, शिल्लक राहिलं 1 पॉईंट दिला, 5 दुनी 10, म्हणजे 97.2%ला विकला. आता बघा विक्री किंमत किती झाली माझी, 97.2%. खरेदी किंमत किती असते, 100%. म्हणजेच डिस्काउंट किती दिलाय त्यानं, डिस्काउंट किती दिलाय, तर सर 100 वजा 97.2 म्हणजेच किती रे, 2.8%. डिस्काउंट किती दिलाय, 2.8%. ऑप्शन ए फॉर ऍपल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. चलो आगे चले. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 14. काय प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. 1349 ला 8 ने भाग दिला तर शेषफल किती राहील, बाकी किती राहील. आपण काय करतो रे, फक्त सर शेवटच्या 3 अंक घेतो, कारण आपल्याला माहिती आहे शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला जातो. मग 349 ला 8 ने भाग द्या, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चोक 32, शिल्लक किती राहिलं 2, तर 8 3 24, बरोबर, 29 मधनं 24 गेलं, शिल्लक किती राहील रे, बाकी किती राहील 5 राहील, रिमाइंडर किती राहील माझा 5 राहील. ऑप्शन डी माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 15. 15वा प्रश्न तुमच्यासाठी काय, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. लोकसंख्या काय होते, दरवर्षी 10% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 43,000 असेल तर 3 वर्षानंतर ती अंदाजे किती टक्के होईल असं आपल्याला सांगितले. आता सांगतो की अंदाजे किती होईल असं आपल्याला विचारले. बघा जर 10% वाढ होत असेल तर आपण रेशो मध्ये कसं घेतो रे, 10%ला 1/10, म्हणजे पहिल्या वर्षी काय होणार सर, 10चा 11 होणार. पहिल्या वर्षी काय होणार, 10चा 11 होणार. परत असं 3 वर्ष होणार आहे, 3 वर्ष 10% वाढेल ना, मग दुसऱ्या वर्षी पण काय होणार सर, 10चा 11 होणार. आणि तिसऱ्या वर्षी पण काय होणार तर 10चा 11 होणार. आता यांचा काय करतोय आपण गुणाकार, 10चा 3 वेळा गुणाकार म्हणजेच काय रे सर 1000, आणि 11चा 3 वेळा गुणाकार, 11चा घन किती येतो 1331, 1331. आता बघा इकडे जी व्हॅल्यू असते, ही जी व्हॅल्यू आहे ही काय असणार आहे, मग पूर्वीची व्हॅल्यू. पूर्वीची व्हॅल्यू किती होती, लोकसंख्या किती होती सर 43,000. 43,000 आपल्याला काढायची आहे कुठली, ही 1331 ची किंमत, आताची व्हॅल्यू ही किती असणार आहे आपल्याला काढायला पाहिजे. आता 1000 ची व्हॅल्यू जर 43,000 असेल तर 1331 ची काढा, कसं काढणार सर, 43,000 किंमत कशाची आहे 1000 ची, बरोबर, 1000 ची गुणले काढायचे कशाची आपल्याला 1331 ची. आता बघा इथे एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, मी पहिला ऑप्शन कड बघूया. ऑप्शन कड जर बघितलं तर मला कळते सर इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे. ठीक आहे. आता बघा इथं 3 शून्यला 3 शून्य कॅन्सल होतील, 3 एक्के 3, म्हणजे जो पण माझा युनिट डिजिट येणार आहे, जो पण माझा सुटे स्थानावर अंक येणार आहे तो 3 येणार आहे. आणि ऑप्शन मध्ये फक्त एकाच ऑप्शन मध्ये सुटे स्थानी 3 आहे, तेच माझं बरोबर आन्सर असणार आहे. पूर्ण जरी कॅल्क्युलेशन केला तरी तुमचं उत्तर हेच तुम्हाला बघायला मिळणार आहे, 57,233. पण इथं वेळ घालवायचा नाही आपल्याला, डायरेक्ट आपण युनिट डिजिट वरून आन्सर काढू शकतो. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 16. 16वा प्रश्न काय, एका वर्गात 28 मुलांचे सरासरी वय 23 वर्ष आहे. एक्स वर्ष आणि 27 वर्ष वय असलेली 2 मुले वर्ग सोडून जातात. जर वर्गाचे नवीन सरासरी 23 वर्ष राहत असेल तर एक्स ची किंमत काय असेल. आता बघा
28 जणांचं वय 23 वर्ष आहे, सरासरी वय 23 वर्ष आहे, म्हणजे 28च्या 28 काय असणार आहे, 23 23 23 23 23 23 असणार आहे, सरासरी आहे म्हणजे तेवढं असणार आहे, बरोबर. पण त्या 28 पैकी काय झालं, एक्स पण गेला आणि एक्स सोबत ना 27 वर्षाचा एक मुलगा गेला, म्हणजे टोटल काय गेली, 2 जण गेली. आणि 2 जण गेल्यानंतर किती सरासरी काय झाल्या, सरासरीत काय बदल झालाय का रे, नाही. ज्या वेळेला सरासरी सेम राहते त्यावेळेला काय करायचं, जितके निघून गेलेत ना त्याला 23 न गुणायचं, तितकं मायनस झालेलं असतं. म्हणजेच काय, किती जण गेलेत सर, 2 जण, 2 जणांचं 23 न वय किती होणार सर, 46. या 46 मध्ये एकट्याचं वय एक्स आहे आणि एकट्याचं 27 आहे. मग एक्स ची किंमत कसं काढू शकतोय मी डायरेक्ट, 46 वजा 27 बरोबर किती येणार सर, एक्स बरोबर 19. म्हणजे जो एक्स आहे त्याचं वय किती असणार आहे रे, तो मुलगा असणार आहे सर 19 वर्षाचा. ऑप्शन ए माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. चलो आता बघा क्वेश्चन नंबर 17. काय प्रश्न आहे, अरे बापरे, इतका सोपा क्वेश्चन. हा कोण चुकला असेल का रे, कोण चुकला असेल तर कमेंट मध्ये सांगा, जरा त्याची बरोबर काढतो. ठीक आहे. इतका इतका सोपा क्वेश्चन चुकायला नको पाहिजे तुम्ही. आता बघा याच्यामध्ये ना काही जण काय करतात, 84 अधिक 47 वजा 23 अधिक 19 हे सगळं करत बसतात. करायची गरज नाही. इथं बघा 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 0 आहे, युनिट डिजिट वेगवेगळा. फक्त मी युनिट डिजिट जरी काढलो तरी माझं उत्तर इथं बरोबर येऊ शकतं. मी काय करतो, फक्त इथं पहिला जी प्लस आहेत त्यांची पहिला युनिट डिजिटची बेरीज करतो आणि नंतर मायनसची. आता बघा 4 अधिक 7 किती होईल, 11. म्हणजे 1 माझा सुटे स्थानी आला. 1 अधिक 9 किती होईल, 10. म्हणजे 0 माझा सुटे स्थानी आला. 0 अधिक 6, आता इथं 26 गुणिले 1 आहे ना, त्याच्यामुळे ते 26च राहील. 0 अधिक 6 काय होईल, 6. म्हणजे युनिट डिजिट माझा 6 आला. आणि वजा, वजा मध्ये काय बघा, वजा 23 आहे आणि वजा 9 आहे. 3 आणि 9 किती झालं रे, 3 अधिक 9 किती होतं, 12. म्हणजे 6 मधून काय करणार, 2 वजा करणार, किती राहिलं शिल्लक माझं, 4. युनिट डिजिट काय आला माझा, 4. म्हणजे जे पण उत्तर असेल त्याच्या सुटे स्थानी 4 अंक असला पाहिजे. ऑप्शन ए 114 तुमचं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. ओके चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 18. काय प्रश्न आहे, एका बादलीमध्ये साखर आणि पाण्याचे 60 लिटर द्रावण आहे, 5 या प्रमाणात आहे. ठीक आहे, जर या द्रावणातून 12 लिटर द्रावण काढून त्याऐवजी तितकेच पाणी टाकले तर नवीन प्रमाण काय असेल. आता बघा एका साईडला साखर आहे, शुगर आहे, आणि दुसऱ्या साईडला पाणी आहे, वॉटर आहे. त्यांचं प्रमाण काय सर, 5 आहे. प्रमाण काय, 5 आहे. आता सुरुवातीला जरी प्रमाण 60 लिटर असलं तरी त्यातनं 12 लिटर काढले, त्यातनं काय केले, 12 लिटर काढले. म्हणजे आता जे हे प्रमाण शिल्लक राहिले, आता जे प्रमाण शिल्लक राहिले ते किती लिटरचं आहे रे, 60 लिटर मधून 12 लिटर काढले सर, 48 लिटरचं प्रमाण आहे. मग 48 लिटर जर हे टोटल असेल तर 5 ची किंमत आणि 1 ची किंमत काढू शकतो. कसं काढणार सर, 5 अधिक 1 6 ने 48 ला भाग देणार, तर काय येतं 6 × 48 म्हणजे 1 ची किंमत 8, बरोबर. म्हणजे साखर किती झाली, 8 पंचे 40 साखर झाली आणि 8 एके 8 काय झालं, पाणी झालं. आता काय सांगितलंय, 12 लिटर द्रावण काढले ना, तर त्याऐवजी तितकंच पाणी ऍड केलं, बरोबर. त्याऐवजी काय केले, तितकंच पाणी ऍड केले. म्हणजे नवीन जे मिश्रण आहे त्यामध्ये साखर आहे अशी 40 राहणार आहे, पण ह्या 8 मध्ये ना 12 लिटर पाणी ऍड होणार आहे. म्हणजे 8 अधिक 12 किती होईल सर, 20 होईल. आणि आता याचं आपल्याला काय विचारले, प्रमाण विचारले, तर काय होईल रे सर, 20 एके 20 आणि 20 दोन्ही 40. सर प्रमाण असणार आहे 2:1. ऑप्शन आहे बघा 1 माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 19. लास्टचे 2 क्वेश्चन राहिलेत. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारली. तुम्हाला माहित पाहिजे, अंश आणि छेद असेल, अपूर्णांक असतील तर लहान मोठं कसं ओळखायचं. कसं ओळखतो आपण, सगळ्यात पहिला सगळ्यांच्यातला फरक बघतो. आता या दोघांच्यात फरक कितीचा आहे सर, 1चा आहे. 17 18 मध्ये पण 1चा आहे, 23 24 मध्ये पण 1चा आहे, आणि इथं 21 24 मध्ये कितीचा आहे रे सर, 3चा फरक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय सांगू, कुठली गोष्ट सांगू सांगा. सगळ्यात पहिला बघायचं, जर फरक सेम असेल, जर फरक सेम असेल, आता या तिघांमध्ये कितीचा 1-1चा फरक आहे ना, जर फरक सेम असेल, ज्याचा अंश मोठा आहे ती संख्या मोठी असते. आता याचा अंश 11 आहे, याचा 17, याचा 23 आहे, म्हटल्यावर मोठी कुठली झाली रे, ही संख्या सर मोठी झाली. हे 2 चुकीचे झाले, म्हणजे हे 2 तर कॅन्सल झाले. आता हे 2 कम्पेअर करा,
23/24 आणि 21/24 याच्यामध्ये मोठं काय असेल रे सर? 23/24. कारण का? जर छेद समान असेल, जर छेद समान असेल तर अंश ज्याचा मोठा असेल ती संख्या मोठी असते. सर इथे 21 आहे तर 23 आहे. ऍक्च्युअली आपली किती मोठी असणार आहे मग? 23 हा पूर्णांक माझा मोठा असणार आहे. क्लिअर आहे? अंश आणि छेदाचे नियम माहित पाहिजेत तुम्हाला. रेशो प्रपोर्शन मध्ये आपण शिकतोय. चला आजचा शेवटचा क्वेश्चन सगळ्यात सोपा प्रश्न काय आहे बघा. 0.12. ठीक आहे, जरासा इकडे वेगळा लिहितो, दिसतोय का तुम्हाला? 0.12 छेद 0.3 आणि वजा काय? 0.015 0.015 छेद 0.5 बरोबर किती विचारले मला? चला सॉल्व करताय? सांगताय का रे उत्तर? चला कमेंट मध्ये सांगा पटपट काय होईल बघा. 3 एके 3. अरे भाई मिट घेऊया. काय आलं उत्तर बघा? 3 एके 3, 3 चौक 12 म्हणजे हे तर आलं 0.4 वजा 5 एके 5, 5 त्रिकम 15 म्हणजे हे आलं 0.03. आता 0.4 मधून 0.03 वजा झालं तर किती राहील रे? 0.37. 0.37 माझं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. क्लिअर आहे? आणि इथं आपल्या आजच्या मॉक मॅथ्स स्कोर बुस्टर सिरीजचे 20च्या 20 प्रश्न संपतात. तुमचा स्कोर जर 40 पैकी 40 आला असेल तर तुम्हाला सगळ्यांनाच अभिनंदन. 38 आला असेल, 36 आला असेल तरी तुमचं अभिनंदन. पण त्याच्यापेक्षा जर कमी आला असेल तर व्यवस्थितपणे हे क्वेश्चन अनालिसिस करा. कुठले क्वेश्चन चुकलेत त्याची टॉपिक परत रिवाइज करा. ती कन्सेप्ट सुद्धा थोडीशी डोक्यात घ्या. ठीक आहे? आणि जर कुठे डाऊट आला असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तुमचं तिथं मी एक्सप्लेनेशन देईन. आणि त्यासोबत आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.